रविवार दिनांक 8 मार्च 2026. स्थळ अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम. आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत. गतविजेता भारतीय संघ T20 मधील तिसरे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार होते. तर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडचा संघ यजमानांना धक्का देऊन पहिल्यांदाच विश्वविजेते बनण्याचं स्वप्न पाहत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दणदणीत विजयानं किवी संघाचा आत्मविश्वास बळावलेला होता. तर इंग्लंड विरुद्धच्या थरारक विजयानंतर यजमान भारतीय संघही जोशातच दिसत होता. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित असलेले लाखो क्रिकेटप्रेमी आणि देशभरात टीव्ही मोबाईलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहत असलेले भारतीय संघाचे अब्जावधी चाहते यांना एकच चिंता सतावत होती. ती म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचं काय होणार. 2023 मधील विश्वचषकाच्या अंतिम लढतीमधील पराभव आणि नुकताच सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं दिलेला पराभवाचा धक्का यामुळे हे मैदान भारतीय संघासाठी अनलकी पनवती स्टेडियम असल्याची ठाम धारणा यापैकी अनेकांची झालेली होती. म्हणतात ना, प्रत्येक दिवस सारखा नसतो. तसंच कालचा दिवस हा काही 19 नोव्हेंबर नव्हता. काल न्यूझीलंड विरुद्ध नाणेफेकीचा गमावलेला कौल वगळता सगळ्याच गोष्टी टीम इंडियासाठी अनुकूल ठरल्या. अभिषेक आणि संजूची तुफानी सलामी, ईशान किशनची स्फोटक खेळी, अखेरचं शिवम दुबेनं केलेलं तांडव आणि गोलंदाजीत अनुभवी बुमराह आणि अक्षर पटेलनं केलेला भेदक मारा, असं सारं काही जुळून आलं. आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघानं 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत T20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत घरच्या मैदानावर विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ हा क्रिकेट विश्वातील पहिला संघ ठरला. सोबतच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतीय संघासाठी अनलकी पनवती स्टेडियम असल्याचं मिथकही तुटलं. टीम इंडियानं हे मिथक कसं तोडलं याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला भारतीय संघासाठी अनलकी पनवती म्हणण्याची सुरुवात ही 2023 साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यापासून झाली होती. रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत संपूर्ण स्पर्धेत अपराजित असलेल्या यजमान भारतीय संघासमोर बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा असलेला जबरदस्त फॉर्म, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी करत असलेली भेदक गोलंदाजी आणि या सर्वांना संघातील इतर खेळाडूंकडून मिळत असलेली सुरेख साथ यामुळं आता टीम इंडियाच्या विजेतेपदाची केवळ औपचारिकताच बाकी आहे इतपत क्रिकेट प्रेमींना खात्री होती. पण प्रत्यक्षात मैदानावर भलतंच घडलं होतं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव सुरुवातीपासून कोलमडला आणि अवघ्या 241 धावात संपूर्ण संघ गारद झाला होता. फलंदाजांनी निराशा केल्यानंतर पाठोपाठ गोलंदाजीही निष्प्रभ ठरली आणि हातातोंडाशी आलेली विश्वविजेतेपदाची ट्रॉफी टीम इंडियाच्या हातातून निसटली. हा पराभव देशभरातील क्रिकेट प्रेमींच्या जिव्हारी लागला होता. तेव्हाच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम भारतीय संघासाठी अनलकी आहे या पनोती स्टेडियममुळेच भारतीय संघाचा पराभव झाला. अहमदाबाद ऐवजी मुंबईत फायनल झाली असती तर टीम इंडिया जिंकली असती, असे मीम्स आणि मोठमोठे लेख सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागले. एवढंच नाही तर त्या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावलेल्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं. तेव्हापासूनच भारतातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून लौकिक मिळवणारं हे मैदान क्रिकेट प्रेमींच्या टीकेचे केंद्र बनलं होतं. त्यात यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 8 फेरीत याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं हे स्टेडियम टीम इंडियासाठी पनोती आणि अनलकी असल्याच्या क्रिकेट प्रेमींचा ठाम समज झाला होता. एवढंच नाही तर 2023 सालच्या IPLच्या अंतिम लढतीमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ घरचं मैदान असलेल्या याच स्टेडियममध्ये खेळला होता. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं गुजरातचा पराभव केला होता. ही आठवणी ताजी असल्यानं यजमान संघासाठी हे मैदान अनलकी ठरत आहे असे चाहत्यांना वाटू लागलं होतं. खरं तर पनवती स्टेडियम हा शब्द केवळ चाहत्यांच्या भावना आणि सोशल मीडियावरील मीम्सचा भाग होता. मात्र या स्टेडियम मधील काही गोष्टी क्रिकेटपटूंवर दबाव वाढवणाऱ्या असल्याचं क्रिकेटमधील जाणकार सांगतात. त्या म्हणजे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून इथली प्रेक्षक क्षमता ही 1,32,000 एवढी प्रचंड आहे. त्यामुळं या प्रचंड प्रेक्षक संख्येच्या खेळाडूंवर प्रचंड मानसिक दबाव असतो. तसंच बऱ्याचदा महत्वाच्या सामन्यात या दबावामुळे खेळाडूंची कामगिरी खालावते. एवढंच नाही तर काही महत्वाच्या सामन्यांमध्ये येथील खेळपट्टी संतवते, ज्यामुळं फलंदाजांना धावा काढणं कठीण बनतं. 2023 सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत याचाच फटका भारतीय संघाला बसला होता आणि त्यामुळेच या T20 विश्वचषकाची अंतिम लढत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर क्रिकेट प्रेमींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. अनेक जणांनी तर येथून अंतिम सामना दुसरीकडे हलवण्याची मागणी करण्यापासून ते एका दिवसापुरतं स्टेडियमचं नाव बदलण्यापर्यंतचे सल्ले देण्यास सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करणार याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात साशंकता होती.
केवळ सर्वसामान्य क्रिकेट प्रेमीच नाही तर भारतीय संघ व्यवस्थापनावरही या लढतीचा दबाव दिसून येत होता. त्यातूनच यावेळी टीम इंडियाला कोणत्या परिस्थितीत फायनल जिंकायची ही बाब विचारात घेऊन अंतिम लढतीपूर्वी संभाव्य अपशकुन टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनानं काही खास प्रयत्न केल्याचं आता समोर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंतिम सामन्यापूर्वी नकारात्मक बाबींना दूर ठेवण्यासाठी भारतीय संघाचं हॉटेल आणि स्टेडियम मधील ड्रेसिंग रूम मध्ये बदल करण्यात आला होता. न्यूझीलंड विरुद्ध होणारा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघ जेव्हा अहमदाबादमध्ये आला तेव्हा 2023च्या विश्वचषकाचा अंतिम सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सुपर 8 सामन्यासाठी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमध्ये न थांबवता नव्या हॉटेलमध्ये संघाच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली. एवढंच नाही तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान यजमान संघाला देण्यात येणाऱ्या ड्रेसिंग रूम मध्येही बसण्याचं टाळण्यात आलं. त्याऐवजी हा ड्रेसिंग रूम प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या संघाला देण्यात आला. तर परंपरागतरित्या प्रतिस्पर्धी संघासाठी देण्यात येणाऱ्या ड्रेसिंग रूम मध्ये भारतीय संघाची व्यवस्था करण्यात आली. सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर या निर्णयावर संघ व्यवस्थापनामधील कुणीही अधिकृतपणे काही बोलण्यावर तयार नसले तरी अहमदाबादच्या त्या हॉटेलमधील गेल्या 2 मुक्कामादरम्यान संघाला 2 मोठ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. ही बाब नाकारता येत नाही. त्यामुळेच या नकारात्मक बाबींचा संघावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून भारतीय संघ व्यवस्थापनाकडून हा खास जुगाड करण्यात आला. तसंच शेवटी भारतीय संघाचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय झाल्यानं हा टोटका अखेरीस यशस्वी ठरला. सोबतच या विश्वविजेते पदाबरोबर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतासाठी अनलकी पनवती स्टेडियम म्हणून लागलेला डागही पुसला गेला असंच म्हणावं लागेल. मात्र कुणी काही बोललं तर कालचा दिवस टीम इंडियाचा होता आणि भारतीय संघानं दर्जेदार खेळ केला म्हणूनच आपण T20 विश्वचषक जिंकला. त्याचं कारण म्हणजे नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रतिस्पर्धी प्रथम फलंदाजीसाठी प्रचारण केल्यापासून भारतीय संघानं अखेरपर्यंत केवळ सकारात्मक खेळ केला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दिलेली धडाकेबाज सलामी, मधल्या षटकांमध्ये संजू आणि ईशान किशननं केलेली शतकी भागीदारी यांच्या जोरावर पहिल्या 15 षटकामध्येच 200 पार मजल मारत भारतीय संघानं सामन्यावर वर्चस्व मिळवलं होतं. त्यानंतर 2-3 षटकं खराब गेली मात्र त्यावर मात करत संघानं 250 पार मजल मारली. फलंदाजांनी कामगिरी चोख बजावल्यावर गोलंदाज तरी कुठे मागे राहणार होते. गोलंदाजीत हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी न्यूझीलंडच्या सुरुवातीलाच जबर दणके दिले. या धक्क्यांना हादरलेल्या किवी संघ अखेरपर्यंत सावरलाच नाही. शेवटी एकतर्फी विजयासह भारतीय संघानं T20 विश्वचषकावर नाव कोरलं. एकूणच भारतीय संघानं केलेली अविस्मरणीय कामगिरी हीच अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतासाठी अनलकी पनवती स्टेडियम म्हणून लागलेला कलंक पुसण्यात निर्णायक ठरली. बाकी टोटके, प्रथा, परंपरा या सर्व नुसत्या चर्चाच. आता भारतीय संघाच्या या विश्वविजेते पदामध्ये कुठले टोटके निर्णायक ठरले की संघातील खेळाडूंनी ऐनवेळी उंचावलेला खेळ यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.